नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळीनंतर आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी विविध कथा आता आपल्यासमोर सादर करत आहेत. त्यापैकी पुष्कळ रसिकांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे. माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझं यूट्यूब चॅनल पुन्हा सबस्क्राईब करावं. नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे विसर्जनाची मिरवणूक. विसर्जनाची मिरवणूक रात्री 11 नंतर चालू होती. मात्र ढोल बँड वाजवणं बंद झालं होतं. रस्त्याच्या एका बाजूला बाकावर सुदाम ती मिरवणूक पाहत बसला होता. तो मिरवणूक पाहत बसला होता त्यावेळेला एका मंडळाची मिरवणूक पुढे निघून गेली. दुसरी गणेश मिरवणूक मागे दूरवर होती. इतक्यात मिरवणूक गेलेल्या दिशेनं एक इसम खांद्यावर एक पोतं घेऊन रस्त्यावर चालत आला. रस्त्यावर पडलेले पेले, पाण्याच्या बाटल्या, कागद त्याने गोळा केले आणि पाठीवरच्या पोत्यात टाकले. तसाच तो विरुद्ध दिशेत जाऊ लागला. सुदामला आश्चर्य वाटलं. तो महापालिकेच्या सफाई कामगाराच्या गणवेशात नव्हता. कपडे फाटके नव्हते, तर पॅन्ट आणि टी शर्टवर होता. तो मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेला जायला लागला तसा सुदामही हळूच मागे गेला. त्या माणसाने जाताना रस्त्यात पडलेल्या बाटल्या पेले उचलून पोत्यात टाकले. जवळच बाजाराची जागा आहे. तेथील कचरापेटीत त्याने ते पोतं रिकामं केलं आणि बाजाराच्या आतील भागात तो शांतपणे निघून गेला. 2-3 दिवसांनी सुदाम बाजारात गेला. भाजी निवडली, टोपलीमध्ये भरली आणि ती भाजीवाल्याकडे दिली. त्या भाजीवाल्याने म्हटलं, नमस्कार काका, त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं, माझा पाठलाग करीत होता. सुदामला आश्चर्य वाटलं. तो बाटल्या गोळा करणारा तू होतास? मी ओळखलं नाही. तू काय करतोयस? या आश्चर्याने मी पाहत होतो. का तू सफाई कामगार वाटला नाही? सुदाम म्हणाला. काका, दरवर्षी मी मिरवणुकीतील लोकांनी टाकलेले बाटल्या पेले कागद गोळा करून कचरा कुंडीत टाकतो. आश्चर्य वाटलं की तू कार्य कसं सुरू केलं? काका, ही एक मोठी कहाणी आहे, भाजीवाला म्हणाला. सांग मला, सांग, आज मला वेळ आहे, सुदाम म्हणाला. काका, इकडे माझ्या शेजारी येऊन बसा. तिथे किती वेळ उभं राहणार? अरे, पण मला या ओट्याच्या एवढ्या उंचीवर कसं चढता येईल? सुदाम म्हणाला. काका, पाठीमागून या, तिथे पायऱ्या आहेत. सुदाम भाजीवाल्याच्या शेजारी जाऊन बसला. सुदाम म्हणाला, बोल. काका, मी कोकणातला. तो भाजीवाला म्हणाला. माझे आईबाप तिथेच होते. एकदा 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून माझा बा, मोठा भाऊ भालू आणि मी घरी आलो. गप्पा मारत बसलो. माझ्या बाचे नाव नामदेव. त्याने भालूला विचारलं, उद्या सकाळी तू काकाकडे मुंबईला जाणार आहेस. नीट राहा. काका माझ्यापेक्षा मोठा. भाजीचा ठेला आहे, त्याच्याकडे नीट राहा. त्याला जमेल तशी ठेल्यावर मदत कर. काकाला पोरगा नाही. उद्या तुला तो धंदा करता येईल. आईने विचारलं, पेटी भरली ना नीट? आणि शाळेचा दाखला घेतला काय? मुंबईला शाळेत जायचं म्हणतोय. चांगलं शिक, मोठा हो. भालू काकाच्या समोर आला. त्याने काकाला आणि काकूला वाकून नमस्कार केला. भालू, तुझी शाळा इथूनच जवळ आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शाळा असते. घरी आला की थोडी भाकर खा आणि मग माझ्या ठेल्यावर ये. मला मदत होईल आणि तुलाही शिकता येईल, काका म्हणाला. काही दिवसात भालू मुंबईच्या वातावरणात रुळला. शाळा, अभ्यास
आणि काकांचा भाजीचा ठेला या सारे दिवस त्याचे जात होते. गल्लीतल्या समवयस्क मुलांशी त्यांची दोस्ती जमली. त्यांच्यासोबत कधी खेळ खेळत असे. त्याच्या वाडीतच गणेश मंडळ होते. दरवर्षी श्री गणेशाची स्थापना, पूजा आरती, मिरवणूक मंडळाचे सारे तरुण करीत असत. भालूला गणपतीची बाप्पाची घरातील संस्काराने ओढ होतीच. तो त्यांच्यात सामील झाला. श्री गणपती विसर्जनपर्यंत सगळ्या कार्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. असेच काही वर्षे गेली. एके वर्षी विसर्जन मिरवणूक निघताना सर्वांची चर्चा सुरू झाली. समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी कोणाला पाठवायचं? आज केशव आणि जन्या बाहेरगावी गेले आहेत. दरवर्षी ते दोघे पाण्यात शिरून मूर्ती विसर्जन करतात. आज कोण जाणार? मी करतो की विसर्जन, भालू म्हणाला. माझ्या गावी समुद्रात मीच करायचो विसर्जन. काका, त्या दिवशी भालू आणि एक जण समुद्रात गेले. त्यांनी मूर्ती विसर्जन केली. दोघंही परतले. मित्र पुढे आणि भालू मागून येत होता. त्याच्या बाजूने मूर्ती विसर्जन करून येणाऱ्याचा एक पाय घसरला. तो भालूच्या अंगावर पडला. भालू पाण्यातून उठू शकला नाही. भरतीची वेळ असल्यामुळं दोघेही पाण्यात बुडले. अरे रे, दुर्दैव असे घडलं, सुदाम म्हणाला. काका, आमच्यावर आभाळ कोसळलं. गाव सोडून मला येथे काकाच्या मदतीला यायला लागलं. भालूच्या निधनाचा धक्का बाबालाही सहन झाला नाही. वर्षभरात त्याचा मृत्यू झाला. पाठोपाठ इथले काका गेले. माझ्यावर सारा भार पडला. त्या अपघाताच्या प्रसंगानंतर मी देवळात जाणं सोडलं. घरी गणेश स्थापना केली नाही. कुठेही दर्शनाला आरतीला गेलो नाही. सुदाम म्हणाला. सुदामने विचारलं, एवढ्या तू देवावर रागावलास काय रे? नाही काका, माझे मनच त्यासाठी तयार होत नव्हते. 3 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. आई गावाहून येथे आली. मला मुलगा झाला. आईचा बायकोचा लग्ना लागला की घरी गणेश स्थापना करू. पण माझं मन काही तयार होईना. आई म्हणाली, देवाची काहीतरी सेवा करीत जा. एवढा त्याच्यापासून दूर जाऊ नकोस. अरे, हे देवासाठी करायचं नसतं, मनाच्या शांतीसाठी करायचं असतं. काका, मी सकाळीपासून रात्री 9 वाजेपर्यंत भाचीच्या या ठेल्यावर बसतो. या गणेशोत्सवात मला कुठे देवाच्या दर्शनाला व आरतीला जाता येत नाही. मिरवणूक गेल्यावर रस्त्यावर कचरा पडतो, एकदा वाचलं. आईचं बोलणं आठवलं. मिरवणूक गेल्यावर तो कचरा उचलण्याचं काम आपण करावं असं मला वाटलं आणि बाप्पाची सेवा करावी. काका, गेली 2 वर्ष बाप्पाची मिरवणूक गेली की बाटली, कप, कागद उचलायचं काम मी करतो आहे. सुदामने त्याचा हात आपल्या हातात घेतला. त्याला थोपटलं. दादा, तू नुसती बाप्पाची नाही तर समाजाची सेवा करतो आहे. तुला उदंड आयुष्य लाभो असा मला आशीर्वाद आहे. नमस्कार.